मित्रांनो, आपल्याला सातत्यानं काही प्रश्न येत होते सिडकोच्या लॉटरीबद्दल की नेमका जुईनगरचा जो प्रोजेक्ट आहे तो नेमका कसा आहे किंवा कशा प्रकारे त्या ठिकाणचं काम सुरू आहे. मी तुम्हाला जे बोललो होतो की जो सिडकोचा मास हाऊसिंग प्रोजेक्ट सुरू आहे तो मी तुम्हाला दोन ठिकाणी दाखवणार आहे. एक आहे की जुईनगर स्टेशनच्या जस्ट बाहेर आहे आणि दुसरा आहे तो जो रेल्वे ट्रॅक आहे तो या साईडला आहे. असे दोन प्रकल्प या ठिकाणी सुरू झालेले आहेत. समोरच्या साईडला अल्प उत्पन्न गट अर्थातच LIGचा प्रोजेक्ट आहे आणि या साईडला जो मी दाखवतो इकडे EWS अर्थातच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे बनवण्यात येत आहेत आणि याच संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, आपण सातत्यानं सिडकोचे जे काही प्रकल्प आहेत वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या संदर्भात आपण माहिती पाहत असतो. जे काही अपकमिंग जे काही प्रोजेक्ट आहेत त्याच्या संदर्भात आपण माहिती पाहत असतो. उदाहरणार्थ आपण पाहिलेलं की सिडकोची जी मास हाऊसिंग जे स्कीम येणार आहे त्याच्या संदर्भात सानपाडा स्टेशन आहे, वाशी ट्रक टर्मिनल आहे, जुईनगर स्टेशन आहे, बामणडोंगरी स्टेशन आहे, अर्थातच उलवे स्टेशन आहे, खारकोपर स्टेशन आहे, मानसरोवर स्टेशन आहे आणि त्याशिवाय खांदेश्वर स्टेशनच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अर्थातच फोर्ट एरियामध्ये या घरांची कामं सुरू आहेत. आणि आज आपण आढावा घेणार आहोत जुईनगर स्टेशनच्या बाहेर जो काही सिडकोचा मास हाऊसिंग प्रोजेक्ट सुरू आहे किंवा जे काही घरांचं काम सुरू आहे त्याच्या संदर्भात अधिकची माहिती आज आपण घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. जुईनगर रेल्वे स्टेशनच्या बाहेर दोन प्रकारचे घरे बांधकाम सुरू आहे. अर्थातच LIG अर्थातच अल्प उत्पन्न गट आणि EWS अर्थातच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या दोन घटकांसाठी या ठिकाणी घरे बांधली जात आहेत. LIGसाठी जी घरे बांधली जात आहेत मित्रांनो, एकूण 9 इमारतीचं काम या ठिकाणी सुरू आहे. 9 इमारतीचा जो लोकेशन आहे मी तुम्हाला इथून दाखवतो. बाजूला तुम्हाला जे पत्रे दिसून लावलेले ते सगळे पत्रे इथून रेल्वे स्टेशनची हद्द सुरू होते आणि पलीकडच्या बाजूला तुम्ही पाहिलं तर संपूर्ण हे सिडकोच्या घरांचं काम या ठिकाणी सुरू आहे. आणि दुसरं एक आहे EWS अर्थातच अत्यल्प उत्पन्न गट. ते बॅक साईडला अर्थात मी तुम्हाला तिथे सुद्धा घेऊन जाणार आहे आणि दाखवणार आहे की नेमकं या ठिकाणी घरांचं काम कसं सुरू आहे. सध्या स्थितीमध्ये इथे कुठलाही सॅम्पल फ्लॅट तयार नाही आहे. मी ते माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण अजूनही इथे कुठलाही सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी तयार नाही. पण ज्यावेळेस सॅम्पल फ्लॅट तयार होईल त्यावेळेस मात्र नक्कीच मी तुम्हाला तो दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. मी परत तुम्हाला लोकेशन दाखवतो मित्रांनो. या साईडला रेल्वे स्टेशन आहे, बॅक साईडला DMart आहे आणि मधल्या बाजूमध्ये मधली जी साईड दिसते तुम्हाला पत्रे त्याच ठिकाणी सिडकोच्या LIG उत्पन्न गटासाठी 1 BHK आणि 2 BHK घरांचं काम सध्या सुरू असल्याची माहिती मला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. चला तर मी तुम्हाला ते घेऊन जातो. LIG EWS जे ठिकाण आहे किंवा EWS अर्थातच अत्यल्प उत्पन्न गटासाठी जी काही घरे बनवली जात आहेत त्या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जातो.
जे EWSची घरे काम सुरू आहे त्या ठिकाणी आलेलो आहे, वरच्या साईडला म्हणजे रेल्वे ट्रॅकच्या साईडला मी आलेलो आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे तिसरी आणि चौथी लाईन टाकण्याचं काम सुरू आहे रेल्वे स्टेशनला, जुईनगर रेल्वे स्टेशनला जस्ट लागूनच हा प्रकल्प आहे. तिकडे पाहू शकता इथे रेल्वे ट्रॅकचं काम सुरू आहे सध्या, आणि हेच रेल्वे ट्रॅकच्या बाजूलाच जस्ट लागूनच या सिडकोच्या घरांचं काम सुरू आहे. हीच आहे ती सिडकोची घरे ज्या ठिकाणी सिडकोचा प्रकल्प उभारला जात आहे. म्हणून एकंदरीत जर या प्रकल्पाचा विचार केला तर अगदी प्राईम लोकेशन म्हणू शकतो, कारण जुईनगर जो एरिया आहे तो फुल्ली डेव्हलप असा एरिया आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये या ठिकाणी EWS अर्थातच अत्यल्प उत्पन्न गटातील जे काही अर्जदार असतील त्यांना मात्र या ठिकाणी नक्कीच घर घेण्याची खूप चांगली संधी या निमित्तानं मिळणार आहे. म्हणून ही जी घरे आहेत ती जे शापूरजी पालनजी जे कॉन्ट्रॅक्टर आहेत शापूरजी पालनजी यांच्याकडून बांधली जात आहेत. आणि याचं इंटेरियर डिझाईन जे केलेलं आहे ते केलेलं आहे हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांनी. म्हणून एकंदरीत खूप चांगल्या पद्धतीची घरे, खूप चांगली रचना असलेली घरे आणि बांधकामाचा दर्जा ही चांगली असलेली घरे भविष्यामध्ये या सिडकोच्या लॉटरीतून प्राईम लोकेशन्सला उपलब्ध होणार आहेत. म्हणून आता तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला व्यवस्थित झूम करून दाखवतो या ठिकाणी. आणि ऑलरेडी आपण जो बामणडोंगरी रेल्वे स्टेशनच्या बाहेरच्या प्रकल्पाची माहिती पाहिलेली आहे, खारकोपर रेल्वे स्टेशनच्या प्रकल्पाच्या बाजूची माहिती आपण पाहिलेली आहे. त्याशिवाय खारघर येथील प्रकल्पाची सुद्धा आपण माहिती ऑलरेडी पाहिलेली आहे. म्हणून जे काही सिडकोकडून वेगवेगळे प्रकल्प राबवण्यात येत आहेत किंवा ज्यांचं काम सुरू आहे अशा प्रत्येक ठिकाणी आपण व्हिजिट करणार आहोत आणि पाहणार आहोत की नेमका त्या ठिकाणी घरांचं काम हे आला असेल की नेमकं या जुईनगर रेल्वे स्टेशनच्या बाहेर जे काही LIG आणि EWS घरांचं काम सुरू आहे त्याचं काम सध्या कसं सुरू आहे. कारण आपण पाहिलेलं आहे की बामणडोंगरी म्हणजे उल्वे आणि खारकोपर येथील इमारतीचं काम हे फिजिकलदृष्ट्या पूर्ण झालेलं आहे. पण आता जे काही जुईनगरचं काम आहे ते जर पाहिलं तर इथे हे काम व्हायला अजून बराच कालावधी बाकी आहे. कारण ही जी लॉटरी काढली जाणार आहे ती सिडकोची 2 टप्प्यामध्ये काढली जाणार आहे. आणि 2 टप्प्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे की माझ्या अभ्यासाप्रमाणे पहिल्या लॉटरीतील घरे ही फक्त आणि फक्त बामणडोंगरी, खारकोपर किंवा तळोजा या ठिकाणी उपलब्ध केली जाऊ शकतात. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या लॉटमध्ये किंवा तिसऱ्या टप्प्यामध्ये ही घरे उपलब्ध केली जाऊ शकतात असा एक माझा वैयक्तिक अंदाज आहे. याच्याबाबत सिडकोकडून कुठलीही माहिती अद्यापही मला मिळालेली नाही आहे. जुईनगर रेल्वे स्टेशनच्या परिसरातील सिडकोच्या गृहप्रकल्पाचा आढावा जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह नवीन प्रकल्पाच्या ठिकाणी. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.